ज्ञानभास्कर एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सदाशिवपेठ पुणे जेईई सीईटी आणि नीट साठी विशेष मार्गदर्शन 100% यशाची खात्री उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज सोयीनुसार बॅचेस संपर्क www.ज्ञानभास्कर.com आणि 9422319401 किंवा 9422036933 वर। कोविड-19च्या पार्श्वभूमीवर देखील रामनदी पुनर्जीवनाचे काम नेटाने चालू ठेवून त्यातून रामनदी महोत्सवाची निर्मिती करण्यात आली आहे। यानिमित्त पहिल्या रामनदी महोत्सवाचं ऑनलाईन उद्घाटन शुक्रवारी 8 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे। यावेळी वसुंधरा स्वच्छता अभियानाचे अनिल गायकवाड, इकोलॉजिकल सोसायटीचे डॉक्टर गुरुदास नुलकर, जीवित नदीच्या शैलजा देशपांडे, विनोद बोधनकर, KOELचे निनाद पाटील, आर्किटेक्ट ज्योती पानसे आदी मान्यवर उपस्थित होते। पहिला रामनदी महोत्सव 8 जानेवारी ते रविवार 10 जानेवारी दरम्यान ऑनलाईन होणार आहे। हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य असून किर्लोस्कर वसुंधराचे फेसबुक पेज लाईक करून या महोत्सवाचा आस्वाद घेता येणार आहे। किर्लोस्कर वसुंधराच्या पुढाकाराने 14 मार्च 2019 रोजी रामनदी पुनरुज्जीवन अभियान सुरू करण्यात आले। पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या 12 संस्था, तज्ज्ञ, सुमारे 35 महाविद्यालयामधील हजारो इको रेंजर्स, पुण्यातील 3 किर्लोस्कर कंपन्या तसेच स्थानिक नागरिक यांच्या सहयोगाने पहिल्या वर्षात मोठ्या प्रमाणात कृती कार्यक्रम राबवण्यात आले। त्यातूनच रामनदी महोत्सवाची निर्मिती करण्यात आली आहे। पुण्यातील नदीचा शास्त्रीय अभ्यास करून सादर होणारा हा पहिलाच महोत्सव असणार आहे। खरे तर आपल्या शहरात रामनदी आहे याची कल्पना पुणेकरांनाच फारशी नव्हती। सुमारे 19 किलोमीटर लांबीची ही नदी सध्या अत्यंत वाईट अवस्थेत आहे। या नदीचा इतिहास, भूगोल, जैवविविधता इत्यादी बरोबरच वेगवेगळ्या समस्यांविषयी नदीप्रेमींना जागृत करावे तसेच सक्रिय सहभागासाठी प्रेरित करावे हा या महोत्सवाचा उद्देश असल्याचं वीरेंद्र चित्राव यांनी सांगितलंय। किर्लोस्कर वसुंधराच्या वतीनं 8 ते 10 जानेवारीच्या दरम्यान पहिला ऑनलाईन रामनदी महोत्सव संपन्न होतो आहे। खरं तर कुठलीही नदी आणि त्याचं पुनरुज्जीवन हा महत्त्वाचा विषय आहे आणि हा महोत्सव तर आम्हाला ऑफलाईन करायचा होता, रसिकांसमोर आणायचा होता, परंतु करोनाच्या समस्येमुळे आम्ही हा ऑनलाईन करत आहोत। हा महोत्सव म्हणजे वेगवेगळे विषय मांडण्याची एक संधी होती आणि त्याप्रमाणे मग रामनदी नक्की काय आहे हे खरं तर पुण्यातल्या आमच्या लोकांना पण माहीत नव्हतं की पुण्यामध्ये अशी एक नदी आहे। मग त्या नदीचे प्रश्न काय आहेत, त्या नदीचा भूगोल काय, त्या नदीचं पौराणिक महत्त्व काय, इतिहास काय, त्याची जैवविविधता कशी असेल, असे एक ना अनेक ज्या काही प्रश्न आहेत किंवा माहिती जी आहे ती आजवर पुढे आलेली नव्हती, ती या महोत्सवाच्या निमित्ताने संपन्न होईल। या महोत्सवाचं उद्घाटन 8 तारखेला संध्याकाळी 6 वाजता अतुल किर्लोस्कर करणार आहेत। त्यामध्ये निमंत्रक आरती किर्लोस्कर, गौरी किर्लोस्कर, माधव चंद्रचूड हे आपले विचार मांडणार आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन नदीवरचं आरोग्य आणि स्वच्छता असा विषय असेल किंवा नदीच्या खोऱ्याचं व्यवस्थापन कसं असावं, नदी आपण घरात बसून देखील कशी स्वच्छ करू शकतो किंवा याच्या पलीकडे जाऊन नदीची जैवविविधता कशी आहे, नदीमध्ये नैसर्गिक सेंद्रिय शेती कशा पद्धतीने होऊ शकते, अशा एक ना अनेक विषयांचा यामध्ये उहापोह केलेला आहे। रामनदी रिस्टोरेशन मिशनच्या वतीनं गेल्या 1.5 वर्षामध्ये जे नदीवर प्रत्यक्ष काम झालं त्याचं दर्शन देखील रसिकांना या निमित्ताने घडणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नदीच्या काठी गेले 50 वर्ष जे लोक राहत आहेत त्यांच्या आठवणीतली नदी कशी होती, ती नदी किती शुद्ध होती, त्यामध्ये कशी जैवविविधता होती, या सर्वाचा तपशील आठवणींच्या रूपात ते आपल्यासमोर मांडणार आहेत। त्यामुळे असा हा महोत्सव जर तुम्हाला पाहायचा असेल तर किर्लोस्कर वसुंधराचं जे फेसबुक पेज आहे ते तुम्ही लाईक करा। 8 तारखेपासून हा महोत्सव तुम्हाला ऑनलाईन घर बसल्या पाहायला मिळेल।